तुमच्या अडचणी तुमचे प्रश्न काही असतील तर तुम्ही आम्हाला सांगा. तुम्हाला कुठेही तुझ्या भावाची सत्ता त्यांची आहे म्हणून तुझ्या भावाची या ठिकाणी वागणूक मिळणार नाही. उलट तिकडे वादी जास्त आहे ते आता निवड झाल्यावर तुम्हाला लक्षात येईल पुढच्या अर्ध्या दिवसामध्ये काय वादी होणार आहे कसं होणार आहे. गोलापूरच्या मोठ्या भावा नेमका कोण याच्यावर आता युद्ध चालला. आता त्या मोठ्या भावाला मानलं नाही तर आम्ही हा शेवटी राजकारणात पलीकडच्या बाजूला लक्ष जास्त ठेवावं लागतं. विरोधात काय चाललंय तिकडे जास्त लक्ष ठेवावं लागतं. हा मेसेज आता महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी गेलाय की काँग्रेस आणि आपण सगळेजण हे विरोधी पक्ष म्हणून प्रभावीपणे या राज्यामध्ये आपण काम करण्याची भूमिका या ठिकाणी स्वीकार. मुद्दे प्रचंड आहेत म्हणजे दररोज मोर्चा काढता येईल एवढे मुद्दे आपल्याला भाजपच्या माध्यमातून या ठिकाणी मिळत आहेत. म्हणजे शेतकऱ्यावर चाललेला अन्याय असेल, बेरोजगारी असेल, महागाई असेल, अशा अनेक मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांवर उद्याच्या भविष्यकाळात भाजपला घेण्याचं काम निश्चितपणे आपल्याला करता येईल. आणि माझी सदस्यांना विनंती आहे 29 पंचायत समितीचे सदस्य आहेत, 17 आपण जिल्हा परिषदचे आहोत. ताकदीनं सभागृहात एकत्र या ठिकाणी राहिलो तर निश्चितपणे ताकदीनं आपल्याला या ठिकाणी काम करता येईल. मोहन सारखा हसा लागलाय. पंचायत समिती मोहन तू चांगलं करशील का? त्यामुळे आपण सगळेजण ताकदीनं या लोकांचे प्रश्न लोकांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न उद्याच्या भविष्यकाळात या ठिकाणी करू. मी ज्याचा उल्लेख केला की या राज्यामध्ये एक मराठा नेतृत्व बहुजनांचं नेतृत्व अजितदादा आपल्यातून या ठिकाणी गेले. त्यांचा दुर्दैवी मृत्यू या राज्यामध्ये हळहळ झाली कारण की या राज्यातला एक मराठा चेहरा होता. बहुजन समाजाला घेऊन जाणारा अजितदादांचा या ठिकाणी चेहरा होता. कसं घडलं काय घडलं याच्यावर मी बोलणार नाही कारण की ब्लॅक बॉक्स आता जळाला, ब्लॅक बॉक्स सापडला, ब्लॅक बॉक्स आता बाहेर परदेशी पाठवावं लागणार आहे त्यातली माहिती आणण्यासाठी. हे सगळं शंकास्पद वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. परंतु एक मात्र या ठिकाणी निश्चित आहे की या राज्यातला एक मराठा चेहरा गेला याचं दुःख या राज्यातल्या बहुजन समाजाला निश्चितपणे या ठिकाणी या राज्यातलं एक मराठा नेतृत्व बहुजन समाजाचं नेतृत्व अजितदादांचं या ठिकाणी गेलं याचं दुःख आम्हा सगळ्या सामान्य माणसाला निश्चितपणे या ठिकाणी. कारण की आम्ही सगळ्यांनी त्यांच्यावर मी तर 6 वर्ष मंत्रिमंडळात त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी काम केलेलं आहे. तो दिवस आमचा या ठिकाणी त्या ठिकाणी गेला ज्या दिवशी घटना घडली तो दिवस त्या ठिकाणी आमचा चांगला गेला नाही. आम्ही सगळे दौरे रद्द केले. आता अजितदादांचं नाव घेणाऱ्यांना माझी विनंती आहे थोडा हा ब्लॅक बॉक्स उघडून जरा आता सगळी माहिती बाहेर येऊ द्या. खरं खोटं लोकांच्या मनाची शंका आहे. मी बोलत नाही कारण की गृह खातं माझ्याकडे होतं. मी असा कुठलाही आरोप त्या ठिकाणी चुकीचा या ठिकाणी करणार नाही जाहीरपणे. परंतु लोकांच्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामध्ये जी शंका आहे तो ब्लॅक बॉक्स ओपन झाला पाहिजे आणि वस्तुस्थिती या महाराष्ट्रातल्या लोकांच्या पुढे आली पाहिजे. कारण की आमचं मराठा नेतृत्व बहुजनांचं नेतृत्व पडद्याआड गेलेलं आहे हे देखील तितकंच सत्य या राज्यासमोर येणं या ठिकाणी गरजेचं आहे. कारण की या राज्यात असणारी सत्ता देशात असणारी सत्ता काय चाललंय नेमकं या ठिकाणी कळत नाही. अहमदाबादला विमान पडलं बोईंग त्याचं अजून उत्तर आम्हाला देशाला या ठिकाणी मिळालेलं नाही. 300-350 लोकांचा मृत्यू झाला त्याची माहिती देशामध्ये या ठिकाणी अजून झालेली नाही. आणि म्हणून एक शंकेचं वातावरण या राज्यातल्या सामान्य माणसावर आहे. त्यामुळे माझी विशेष करून जी राष्ट्रवादी अजितदादांची राष्ट्रवादी आहे त्यांना माझी विनंती आहे की थोडा हा मुद्दा सुद्धा मोठा भाऊ म्हणून या ठिकाणी राज्यात लावावा. आता मोठ्या भावाचं काय होते माहित नाही. दादांनी सांगितले भाजपला पाहिजे अध्यक्ष आपली मदत मागतात का काही कळत नाही माझ्या. त्यामुळे काय परिस्थिती होणार आहे जिल्हा परिषद मध्ये उद्या या सगळ्या पुढच्या 15-20 दिवसात माहित नाही. परंतु आमचं लक्ष बारकाईनं पलीकडे काय होतं याच्यावर निश्चितपणे या ठिकाणी असणार आहे. काय कुठं खेळ करता आला तर नक्की करूया. त्यामुळे निश्चितपणे काय जमतंय का कशा पद्धतीने करता येईल तो प्रयत्न आपण करू. परंतु ज्याचा उल्लेख मगाशी झाला की विरोधी पक्ष म्हणून आम्हाला मॅन्डेट मिळालेला आहे ती भूमिका आम्ही निश्चितपणे उद्याच्या भविष्यकाळात निभावण्याचा प्रयत्न आमच्या उद्याच्या भविष्यकाळात निश्चितपणे या ठिकाणी असणार आहे हे मला मुद्दामून सांगायचं आहे. कागल असू दे पन्हाळा असू दे आम्ही चांगल्या पद्धतीने उमेदवार दिले. लोकांच्या पर्यंत महिन्याभरात बरंच काय घडेल. जिल्हा परिषदच्या सत्तेमध्ये बरंच वर खाली चालले
नेमका जडणघडणीमध्ये पुढच्या या महिन्यामध्ये काय होणार आहे याच्यावर आमचं लक्ष असणार आहे. परंतु पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन आहे, कौतुक आहे की आपण सगळ्यांनी या ठिकाणी ताकदीने या ठिकाणी निवडणूक त्या ठिकाणी लढवले. आपण सगळेजण एकत्रितपणे उद्याच्या भविष्यकाळात सगळ्या गोष्टींना सामोरं जाण्याचा प्रयत्न आदरणीय शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी करूया, एवढीच अपेक्षा या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. जिथं मदत लागेल, सहकार्य लागेल, आपण काळजी करू नका. सीएमच्या वर बैठक घ्यायची असेल, खासदार साहेब आम्ही दोघेही जिल्हा परिषद मध्ये येतो. तुमच्या अडचणी, तुमचे प्रश्न काही असतील तर तुम्ही आम्हाला सांगा. तुम्हाला कुठेही तुझ्या भावाची सत्ता त्यांची आहे म्हणून तुझ्या भावाची या ठिकाणी वागणूक मिळणार नाही. उलट तिकडे गांधी जास्त आहेत, ते आता निवड झाल्यावर तुम्हाला लक्षात येईल पुढच्या 8-10 दिवसामध्ये काय वादी होणार आहेत, कसं होणार आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. आणि त्यातून आपण आपली पार्टी बळकट करूया, संघटन या ठिकाणी वाढव्या आणि ताकदीनं हा जिल्हा पुन्हा एकदा काँग्रेस असू दे, शिवसेना असू दे, स्वाभिमानी शेतकरी संघटना असू दे, या विचाराचा आहे